हॅलो, गुड मॉर्निंग. सो बँक निफ्टी 300 प्लस पॉईंट्स जे आहे ते गॅप अप ओपनिंग झालं आहे आणि त्याच्यानंतर मार्केटनी जी आहे ती फर्स्ट कॅन्डलमध्येच पूर्ण डाऊनसाईड मोमेंटम द्यायला चालू केली. फर्स्ट कॅन्डल पण डाऊनसाईड रिट्रेसमेंट केली आणि त्यानंतरही मार्केटनी जे आहे ते एक वाईट क्लोजिंग प्राईसच्या ला वॉर्निंग देण्यासाठी एक जी आहे ती डाऊनसाईड मोमेंटम केले आणि त्याच्यानंतर क्लोजिंग प्राईसचा सॉर्ट ऑफ सपोर्ट घेऊन मार्केट जो आहे तो वर जाण्याचा प्रयत्न करतो आहे. सो हे तर पॉसिबल होणार नाही आहे. मार्केटकडे जे आहे ते खालच्या साईडला एल पण आहेत. क्लोजिंग प्राईसचे एल अजून टार्गेट केलेले नाही आहेत, त्यांना वॉर्निंग दिलेली आहे. सो म्हणूनच मी एका रिट्रेसमेंटनंतर अपसाईड रिट्रेसमेंटनंतर परत जो आहे तो डाऊनसाईडचा ट्रेड घेतला आहे. कारण आता वरच्या साईडचे ते मार्केट टार्गेट आत्ता तर नाही करू शकत, ते खूप लांब गेलेत. सो राहिले क्लोजिंग प्राईसचे. सो मार्केटने जे आहे ते पहिले रिट्रेसमेंट दिली. जसं दुसऱ्या लोकांनी सेलिंग करण्याचं ट्राय केलं, मार्केटने एक अपसाईड मोमेंटम दिली, सायकोलॉजी चेंज केली आणि त्याच्यानंतर परत मार्केट जे आहे ते या रिट्रेसमेंटनंतर खाली पडेल. म्हणूनच मी पुट बाय केला आहे 58,100चा ॲट 720. सो ट्रेड घेण्याचं रिझन हेच आहे की मार्केट गॅप अप ओपनिंग होऊन जे आहे ते डायरेक्ट डाऊनसाईड मोमेंटम करायला स्टार्ट केलं आहे. सो एक रिट्रेसमेंट नंतर आपण डाऊनसाईडचा मोमेंटम घेतला आहे फॉर क्लोजिंग प्राईस असेल. खूप लांब पण आहेत, पण त्यांना आपण टार्गेट करू शकत नाही. सो मार्केटकडे राहिलेत क्लोजिंग प्राईसचे, सो त्यांना टार्गेट करू शकतो.